पाठीमागचं वातावरण बघून तुम्हाला असं वाटत असेल मी गावाला आले का काही, तर नाही, मी गावाला नाही आले, मी मंदिरात आले होते. ह्या बघा ह्या झाडांमध्ये कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण मंदिर आहे. आता कुणाचं मंदिर आहे तर महादेवाचं मंदिर आहे. इतकं छान मंदिर आहे ना, लय म्हणजे लय भारी आहे. आणि इथं आल्यावरती एवढं प्रसन्न वाटतं या. आणि बाहेरचं तर बघा वातावरण किती सुंदर आणि किती छान आहे. तर ह्या बघा आहे का, सगळं हिरवंगार आहे, पूर्ण कडमेरणी झाडी झाडी. आणि इथं आल्यावरती असं मन प्रसन्न होतंय, लय म्हणजे लय प्रसन्न होतंय. तर म्हणलं तुम्हाला पण थोडंफार इकडचं वातावरण कसं काय ते दाखवावं. तर हे बघा समोर आहे ना, हे बघा हे नदी आहे, पण नदीचं पाणी अजिबात चांगलं नाही, लय घाण पाणी आहे. नुसतं काळं काळं कुळकुळीत असं वाटतंय, गटराचं पाणी आहे, वास पण लय घाण येतो या. तर ही नदी आहे ना, ही मंदिराच्या थोडीशी खाली आहे. तर ह्या नदीमुळं ही कडची जी झाडं झुडपं आहे हिरवीगार आहेत, कारण पाण्यामुळं. आणि मंदिर तर महादेवाचं जे मंदिर असते या, ते कधी पण असं नदीच्या शेजारीच असते, बरोबर का नाही. तसं हे पण असं नदीच्या शेजारी आहे. ही नदी आहे का नाही, आहे का नाही, तर ही आहे ना पावसाळ्याची लगच भरती, इथवर पाणी येतं फार. आता उन्हाळ्याची जरा खाली गेलं याचं पाणी, पण हे पाणी काही एवढं चांगलं नाही बरं का, लय घाण पाणी आहे एकदम. असं म्हणजे आपलं ह्याचं पाणी कसं असतं या गाळाचं पाणी कसं असतं तसं पाणी आहे. तर हे बघा इथं आहे ना, ह्याचं पिंपळाचं झाड आहे, म्हणजे झाडं आहेत, कशाची तरतरीची झाडं आहेत आजूबाजूला, लय भारी आहे बरं का. आता मी निघालेली आहे घरी, माझी पूजा ही झालेली आहे बरं का मंदिरात, तर मी घरी निघालेली आहे. येताना आहे ना तुम्हाला मी वातावरण दाखवणार होते, मी किती म्हणजे कसल्या अडचणीने आली, कारण शॉर्टकट रस्ता होता ना, त्यामुळं मग मला असं मधूनच यायला लागलं. कारण शौर्य यायला सोडवलं शाळेत आणि डायरेक्ट मी शॉर्टकटने निघाली. तिथून शॉर्टकटने येताना जरा मला भीती पण वाटत होती. भीती म्हणजे कशाची, तर लय अशी अडचण होती. अडचण म्हणजे मोठी मोठी झाडं आणि मधून असा वडा, आणि वड्यातून मधून यायचं होतं. तर मी उद्या पण तिथूनच येणार आहे, तर उद्या तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करेल बरं का. आणि भीती नाही बरं का, भीती म्हणजे कसं उन्हाचा कार आणि एकटंच बाया माणूस असं अडचणी कुडचणीत यायचं, मग त्यामुळे जरा भीती पण वाटते बरं का. भीती म्हणजे कशाची, कुत्री फित्री असतात अशी अडचणी फिडचणीत नाही का. बुकली बिकली म्हणजे तिथं माणूस पण नाही ना आपल्याला हे कुत्र्यांना हाणायला किंवा त्यांना दापायला, अशी अडचणी कुडचणी पुण्या सिटीमध्ये असतात कुत्री मुत्री नाही का. तर बघा मी निघाली आता घरी, आणि आता शॉर्टकट शोधते या घरी जाण्याचा. तिकडं आहे हवेने जायचं आहे सरळ, आता तिथं लय कटाळा आलाय मला तिकडे जाण्याचा, लय येड्यावरती. चला आता मी निघाली या घरी. चला आता घरी गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ काढते, कारण मी इथून आता बुळीतने जाणार आहे. ह्या काय बुळीतने जाणार आहे, बघा बुळीतने जाणार आहे. चला ह्या बघा आताशी आली आहे घरी, आणि घरी येऊन बघते तर काय, ह्या बघा कसा पसारा पडलाय, रात्रीचा बिछाना अजून तसाच पडलाय उचलायचा, हे तर काहीच नाही. ह्या बघा इकडे एवढी कपडे धुवायच्यात, अजून थांबा, इथं अंधारात दिसणार नाही, मला दिसणार तर तुम्हाला काय दिसायचे. ह्या बघा किचन वाट्यावरती कसा काय राडा पडलाय, ह्या बघा आहे का. असं राडा टाकून पोराला सोडवायला गेली होती शाळेत, आणि आता मंदिरातनी पण जाऊन आली. तर आता चला हा राडा सगळा आवरते. आता काही लोक मला म्हणतात मग आम्हाला काय दाखवतेस हा सगळा तुझ्या घरातला राडा. तर माझा नवरा मला म्हणतो की तुला दिवसभर काय काम असतं या. तर आता बघा जवळजवळ 12:30 व्हायला आल्यात, मला 1:10 मला इथून निघायचं या. परत निघायचंय म्हणजे कुठं, तर पोरांना आणायला. तेवढ्या वेळातच मला एवढी कपडे आणि एवढी भांडी घासून जायचं या. आता तुम्ही मला म्हणताल की आल्यावरती पोरांना शाळेतनी घेऊन आल्यावरती पण भांडी धुणं करू शकतेस की, करू शकते या. पण उन्हाच्या कारात जवळजवळ मला 2:15 किंवा 20 मिनिटं पण होत्यात कधी कधी शाळेतनी घेऊन यायला पोरं.
आणि मग तिकडून आलं की इतका जी कटाळा येतो या, कटाळा म्हणजे उन्हाच्या कारात माणूस येतो या, आणि परत आल्यावरती धुणं भांडी करायचं, मग लईच वैताग येतो या. आणि महत्वाचं म्हणजे नंतर मला व्हिडिओ काढायला लागत व्हिडिओसाठी पण मला जवळजवळ 3-4 तास माझं जात येतं. म्हणून साठी पोराला सोडून आणायच्या पहिलंच मला हे सगळं घरातलं काम आवरायचे. चला आता टाइम न वेस्ट घालवता पहिलं काम उरकून घेते. आता बघा कसं काय हे कपडे झुडपून काढते, आणि भांडी पण जवळजवळ 10 मिनिटातच भांडी सगळी ओंबळून टाकते. आपल्याला चटकीपट काम असते या. थांबा तुम्हाला झाल्यावरती टाइम असला तर दाखवून मी कसं काय ओंबाळली ती सगळी. हा, आपल्याला झटकीपट, आपल्याला टाइम लागत, लगेच उरकते मी.